नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम विश्व डिजिटल एज्युकेशन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो, TCS आणि IBPS या कंपन्यांद्वारे महाराष्ट्रातील विविध ज्या सरळ सेवा भरती परीक्षा आहेत ते घेण्यात आलेले आहेत आणि पुढे सुद्धा घेतल्या जातील। त्यामध्ये मराठी व्याकरणावर आतापर्यंत TCS आणि IBPS ने कशा पद्धतीने प्रश्न विचारले, त्यांचे डिटेलमध्ये विश्लेषण आणि कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात याबद्दलची आपण इथे माहिती बघणार आहोत। तर त्यामधलाच मराठी व्याकरणातील एक जो घटक आहे, पहिला घटक तो म्हणजे मराठी भाषेचा उगम व इतिहास। या घटकावर आतापर्यंत TCS ने आणि IBPS ने कशा पद्धतीने प्रश्न विचारले ते आपण आधी जाणून घेऊया। आधी आपण PYQ बघू, ठीक आहे, आणि त्यानंतर त्या PYQच्या अनुषंगाने जे पुढच्या ज्या एक्झाम होतील त्यामध्ये कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची माहिती सुद्धा आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया। तर चला सुरुवात करूया आपण। तर बघा मित्रांनो, की ज्या TCSच्या ज्या बऱ्याच TCS ने आतापर्यंत ज्या परीक्षा घेतल्या, मग TPA असेल, त्याच्यानंतर WARD असेल, ठीक आहे, त्याच्यानंतर माडाची आहे, ठीक आहे, माडामध्ये, ठीक आहे, अशा विविध परीक्षांमध्ये काय त्यांनी म्हणजे TCS ने आणि IBPS ने काही परीक्षा घेतल्या। तर त्या परीक्षामध्ये कसे प्रश्न आले तर बघूया। तर बघा, पहिला प्रश्न आहे की मराठीतील एकमेव भारुडकार कोणाला म्हटले जाते। आता भारुडे कोणी लिहिलेले, ती एकनाथ, संत एकनाथांनी। कारण की एक MPSC मध्ये सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला होता राज्यसेवेला, विंचू चावला, अगगबाई विंचू चावला, हे त्यांचं प्रसिद्ध भारूड कोणी संत एकनाथ यांनी लिहिलेले आहे। जेव्हा केव्हा तुम्हाला जर समजा प्रश्न विचारला की भारूडकार कोणाला म्हटले आहे मराठीत, तर ते आहेत संत एकनाथ यांना, ठीक आहे। त्याच्यानंतर बघा, भावार्थ दीपिका या मूळ ग्रंथाचे संपादन करून त्यास ज्ञानेश्वरी हे नाव कोणी दिले। आता भावार्थ दीपिका हे जे मूळ ग्रंथ आहे त्याचे संपादन कोणी केलं होतं, ते संत एकनाथांनी केलं होतं आणि त्याला नाव ज्ञानेश्वरी हे कोणी दिलं होतं, एकनाथ यांनीच दिलेलं होतं, ठीक आहे। यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही। आणि संत एकनाथ यांनी भावार्थ रामायण हा सुद्धा ग्रंथ लिहिलेला आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी जो ग्रंथ आहे तो ज्ञानेश्वरी ग्रंथ कोणी लिहिला, तो ज्ञानेश्वरांनी, ज्याला आपण काय म्हणतो, भावार्थ दीपिका असे म्हणत असतो। पुढे तो प्रश्न सुद्धा आलेला आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही। भावार्थ दीपिका आणि भावार्थ रामायण हे कोणी, संत एकनाथ यांनी, ठीक आहे। भावार्थ रामायण विचारलं तर कोणी, एकनाथ यांनी। परंतु भावार्थ दीपिका या मूळ ग्रंथाचे जे संपादन आहे, ठीक आहे, आणि त्याला ज्ञानेश्वरी हे जे नाव आहे ते कोणी दिलेलं आहे, एकनाथ यांनी दिलेले आहे। त्यानंतर बघा, मराठी भाषा ही कोणत्या लिपीत लिहिली जाते। मराठी भाषा ही देवनागरी लिपीमध्ये लिहिली जाते आणि ती डावीकडून उजवीकडे असे लिहिली जाते। त्यानंतर बघा, ग्रामगीता ही साहित्यकृती कोणाची आहे। आता ग्रामगीता ही जी साहित्यकृती आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आहे। त्यांच्या नावाने नागपूर इथे काय आहे, विद्यापीठ सुद्धा आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटी नागपूर इथे आहे। त्यानंतर बघा, आधुनिक मराठी कवितेचे जनक हा मान कोणाला मिळतो। आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसूत यांना मिळत असतो। त्याच्यानंतर बघा, संत तुकारामांनी कोणत्या प्रकारची रचना केली। आता संत तुकाराम यांनी कोणती रचना केलेली आहे, अभंग लिहिलेले आहेत। संत तुकारामांनी काय लिहिलेले आहे, अभंग लिहिलेले आहेत। त्यानंतर बघा, मराठी व्याकरणाचे पाणिनी हा मान कोणाला दिला जातो। मराठी व्याकरणाचे पाणिनी हा जो मान आहे दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना दिला जातो। त्यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता ग्रंथ संत ज्ञानेश्वरांचा नाही, ठीक आहे, संत ज्ञानेश्वरांचा नाही। आता बघा, संत ज्ञानेश्वरांचा अमृतानुभव सुद्धा हा ग्रंथ आहे। त्याच्यानंतर चांगदेव
पाष्टी सुद्धा त्यांचा ग्रंथ आहे। त्यानंतर ज्ञानेश्वरी ज्याला आपण भावार्थ दीपिका सुद्धा म्हणतो, ठीक आहे, ते सुद्धा कोणाचं आहे, संत ज्ञानेश्वर। फक्त भावार्थ रामायण हे यांचा ग्रंथ नाही, ते कोणाचं आहे, संत एकनाथ यांचा आहे, संत एकनाथ यांचा ग्रंथ आहे। त्यानंतर बघा ज्ञानेश्वरी हा या ग्रंथाचा रचनाकाल कोणता आहे? ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा रचनाकाल 13व्या शतकातील आहे, म्हणजेच 1290। ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा रचनाकाल कोणता? 1290। त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन, मनाचे श्लोक कोणी लिहिले? मनाचे श्लोक हे कोणी लिहिले? तर मनाचे श्लोक हे संत रामदास यांनी लिहिले। त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, माझ्या मराठीची बोलू कौतिके परी अमृतातेही पैजेसी जिंके या ओवीचे रचनाकार कोण आहेत? तर माझ्या मराठीचे बोलू कौतिके परी अमृतातेही पैजेसी जिंके या ओवीचे जे रचनाकार आहेत ते संत ज्ञानेश्वर आहेत, ठीक आहे। संत ज्ञानेश्वरांनी मराठी विषयीचे जे म्हणजे उद्गार आहे या शब्दामध्ये त्यांनी गायले आहेत, ठीक आहे। त्यानंतर बघा महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक कोणाला म्हटले जाते? तर महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक चक्रधर स्वामी यांना म्हटले जात असते। महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक कोण आहेत? चक्रधर स्वामी आहेत। त्यानंतर बघा मराठी भाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आता मराठी भाषा दिन जो आहे तो 27 फेब्रुवारी, ठीक आहे, 27 फेब्रुवारी कुसुमाग्रज, ठीक आहे, कुसुमाग्रज म्हणजे कोण? वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून ओळखला जातो। तर राजभाषा दिन, मराठी राजभाषा दिन हा 1 मेला साजरा केला जातो। मराठी राजभाषा दिन कुठे? 1 मेला साजरा केला जातो आणि मराठी भाषा दिन 27 फेब्रुवारीला साजरा केला जात असतो, एवढं लक्षात ठेवायचं। त्यानंतर बघा पसायदान हे पुढीलपैकी कोणत्या संताचे, पसायदान हे पुढीलपैकी कोणत्या संताने लिहिलेले आहे? तर पसायदान हे ज्ञानेश्वरांनी लिहिलेले आहे। त्यानंतर बघा वारकरी संप्रदायातील कोणत्या संताचे वास्तव्य पैठण येथे होते? वारकरी संप्रदायातील कोणत्या संताचे वास्तव्य हे पैठण येथे होते? तर संत एकनाथ यांचे वास्तव्य कुठे? पैठण येथे होते। त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, पुढीलपैकी महानुभव संप्रदायाचा ग्रंथ ओळखा। आता महानुभव संप्रदायाचा ग्रंथ कोणता आहे? लीळा चरित्र हा महानुभव पंथातील काय आहे? ग्रंथ आहे, ठीक आहे। महानुभव पंथाचा ग्रंथ कोणता? लीळा चरित्र हे महानुभव पंथ माईमभट्ट यांचा, ठीक आहे, लीळा चरित्र कोणी? माईमभट्ट यांचा लीळा चरित्र हा महानुभव संप्रदायाचा ग्रंथ आहे। ज्ञानेश्वरी ही संस्कृत भाषेतील कोणत्या ग्रंथावर आधारित आहे? तर ज्ञानेश्वरी ही संस्कृत भाषेतील भगवद्गीता या ग्रंथावर काय आहे? आधारलेले आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीने एकूण 17 प्रश्न आतापर्यंत TCS ने या घटकावर विचारलेले आहेत। पुढे अजून कसे प्रश्न यावर विचारले जाऊ शकतात त्यासाठी आपण डिटेलमध्ये आता याची माहिती बघूया। मगाशी म्हटल्याप्रमाणे माझ्या मराठीची बोलू कौतिके परी अमृतातेही पैजेसी जिंके अशी अक्षरेची रसिके मिळविन असं संत ज्ञानेश्वर माऊली यांनी मराठीबद्दल म्हटलेलं आहे। मित्रांनो सुरुवात करूया आपण या घटकाला। तर बघा जे मराठी भाषेचा इतिहास आपल्याला बघायचा आहे तर तेव्हा सर्वात प्रथम आपल्याला भाषा म्हणजे काय ते जाणून घेणं गरजेचं आहे। तर भाषा म्हणजे विचार अभिव्यक्त करण्याचे साधन होय, म्हणजे विचार व्यक्त करण्याचे, आपले विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजेच काय? भाषा होय। आणि भाषा हा शब्द भास या संस्कृत धातूपासून बनलेला आहे। भाषा हा शब्द भास या संस्कृत धातूपासून बनलेला आहे, ठीक आहे। आता जे बघा आपण जी बोललेली भाषा आहे, एखादी आपण जी भाषा बोलत आहोत, ठीक आहे, ती काय असते? नष्ट होणारी असते, म्हणजे क्षर असते। तर जे लिहिलेली भाषा असते किंवा रेकॉर्ड केलं आपण म्हणजे लिहिलं, ठीक आहे, तर ते लिखित भाषा असते ती मात्र नष्ट होणारी नसते, म्हणजेच अक्षर असते। इथून आपल्याला एक लक्षात ठेवू शकतो, क्षरच्या विरुद्धार्थी शब्द अक्षर, ठीक आहे। क्षर म्हणजे काय होणे? नष्ट होणे, तर अक्षर म्हणजे नष्ट न होणे, ठीक आहे।
त्यानंतर बघा भाषेमध्ये भाषण व लेखन यांचा समावेश होत असतो. आता भाषेला आपण काय म्हणत असतो, बोलणारा व ऐकणाऱ्या यांच्यामधला पूल सुद्धा म्हणत असतो. विचार, भावना, अनुभव, कल्पना व्यक्त करण्यासाठी आपण भाषेचा वापर करत असतो. आणि त्याच्यानंतर कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांनी सुद्धा एक भाषेची व्याख्या केलेली आहे. भाषा म्हणजे व्यवहारास प्रवृत्त करणाऱ्या सार्थ व अन्वित ध्वनींचा समूह होय. म्हणजे एकंदरीत आपल्याला जर भाषेची व्याख्या लक्षात ठेवायची असेल तर विचार व्यक्त करण्याचे किंवा विचार प्रकट करण्याचे साधन म्हणजेच काय, भाषा होय. ठीक आहे. त्यानंतर बघा भाषेची वैशिष्ट्य. भाषा ही काय आहे, ध्वनिमय आहे. भाषा ही काय, ध्वनीपासून तयार झालेली आहे. ठीक आहे. आणि भाषा ही मानवाची काय आहे की दीर्घकालीन निर्मिती प्रक्रिया सुद्धा आहे. ठीक आहे. आणि भाषेच्या माध्यमातूनच आपण आपल्या मनातील विचार जे आहे ते इतरांपर्यंत पोहोचत असतो. ठीक आहे. आणि भाषेच्या बद्दल एक महत्त्वाचं परत वैशिष्ट्य मित्रांनो, भाषा ही ठराविक कालावधीनुसार म्हणजे प्रदेशानुसार काय होत असते, बदलत असते. भाषा ही नदीच्या प्रवाहाप्रमाणे बदलत जात असते. हे केकशी, जे श्री केकशी यांनी हे काय म्हटलेलं आहे की भाषा हे नदीच्या प्रवाहाप्रमाणे बदलत असते. ठीक आहे. त्यानंतर बघा भाषेचे स्वभावानुसार मुख्य दोन प्रकार कोणते कोणते बघा. स्वाभाविक, ज्याला आपण म्हणतो नैसर्गिक भाषा, आणि दुसरं प्रकार आहे कृत्रिम किंवा ज्याला म्हणतो आपण सांकेतिक. आता जी स्वाभाविक जी भाषा आहे ती म्हणजे बोलणे, हावभाव करणे, पशुपक्ष्यांचे जे आवाज आहेत ते काय स्वाभाविक भाषा आहे. या भाषेचा पडताळा करता येत नाही. या भाषेला याचा पुरावा सुद्धा नसतो आणि पडताळा सुद्धा करता येत नाही स्वाभाविक भाषेचं. ठीक आहे. परंतु जी कृत्रिम भाषा आहे किंवा सांकेतिक भाषा आहे, जे ध्वनीची किंवा आवाजाची सांकेतिक खूण असते, जे अक्षरे लिहून ठेवतो आपण, ठीक आहे, टंकलेखन वगैरे जे, तर हे कृत्रिम किंवा सांकेतिक भाषेमध्ये येत असते. याला मात्र आपण पडताळा करू शकतो आणि याचा पुरावा सुद्धा आपल्याकडे असते. कोणता, कृत्रिम भाषेचा पुरावा असतो. ठीक आहे. याचा मात्र पुरावा नसतो आणि पडताळा सुद्धा करता येत नाही. याचा पडताळा करता येतो आणि पुरावा सुद्धा असतो. ठीक आहे. पुढे जाऊया आपण की भाषेचे स्वरूपानुसार प्रकार कोणते कोणते. तर भाषेच्या स्वरूपानुसार मातृभाषा, बोलीभाषा आणि प्रमाण भाषा. मातृभाषा म्हणजे जे आपण जन्मजात जे बोलतो आपण, ठीक आहे, त्याला आपण मातृभाषा असे म्हणतो. त्याच्यानंतर बोलीभाषामध्ये एखाद्या प्रदेशामध्ये जी प्रचलित भाषा असते ती भाषा. त्याच्यानंतर प्रमाण भाषा म्हणजे ऑफिशियल जी भाषा असते, ठीक आहे, म्हणजे कार्यालयामध्ये सर्वांना मान्य जी भाषा आहे ती कोणती आहे, प्रमाण भाषा. ठीक आहे. आता बघा प्रमाण भाषेची व्याख्या बघून घेऊया. ज्या भाषेत काय होते, ग्रंथ निर्मिती होते. म्हणजे प्रमाण भाषेमध्ये काय निर्मिती होते, ग्रंथ निर्मिती होते आणि ती बोलणाऱ्या सगळ्या समाजातील घटकांनी तिला काय दिली असते, मान्यता दिली असते आणि तिची स्वतंत्र लिपी सुद्धा असते. तिला काय म्हणतो आपण, प्रमाण भाषा म्हणतो. त्यानंतर बघा बोलीभाषा. आता बोलीभाषा म्हणजे जे सहज जे काही गट असतात, समाज गट असतात, त्यांनी परस्परांमध्ये एकमेकांना सहज समजली जावी यासाठी जी भाषा वापरली जाते त्याला बोलीभाषा असे म्हटलं जात असते. या बोली भाषेला स्वतंत्र लिपी नसते, एवढं लक्षात ठेवायचं. या दोघांमधला फरक काय, प्रमाण भाषेला स्वतंत्र लिपी असते, याला मात्र स्वतंत्र लिपी नसते. याच्यामध्ये ग्रंथ निर्मिती होत नाही असं नाही, परंतु ती सर्वमान्य नसते. ठीक आहे. ग्रंथ निर्मितीची जी भाषा कोणती आहे, प्रमाण भाषा, एवढं लक्षात असू द्या. पुढचं बघा मराठीतील बोलीभाषा. यावर सुद्धा कधी कधी प्रश्न विचारला जाऊ शकतो की अहिराणी भाषा कोणत्या प्रदेशामध्ये बोलली जाते. तर अहिराणी भाषा जळगाव, धुळे, नंदुरबार, औरंगाबाद इथे. तर वऱ्हाडी जी आहे, वऱ्हाडी विदर्भामध्ये, ठीक आहे, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम इथे बोलली जाते. त्यानंतर बघा झाडी बोली किंवा झाडीपट्टी ज्याला म्हणतो आपण, या 4 जिल्ह्यामध्ये बोलली जाते. कोणते, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागामध्ये झाडी बोली. त्यानंतर चंदनगडी कोल्हापूर आणि चंदगड इथं बोलली जाते. मालवणी किंवा कुडाळी किंवा देवकर भाषा ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागामध्ये बोलली जाते. वारली भाषा ठाणे आणि पालघर येथील आदिवासी बोलत असतात. हडबी भाषा चंद्रपूर, गोंदिया, अचलपूरचा काही भाग, ठीक आहे, आणि जे मराठी आणि ओडिया आणि छत्तीसगड यांच्या मिश्रणातून ही हलबी भाषा बोलली जाते. त्यानंतर गोरमाटी भाषा
विदर्भ आणि मराठवाडा आणि प्रदेश, ठीक आहे, याच्यामध्ये बोलली जाते. डांगी भाषा गुजरातच्या सीमेकडील जे काही भाषा आहेत ते त्यामध्ये बोलले जातात. लक्षात ठेवण्यासारखं आपल्याला हे आहेत वराडी, अहिराणी, ठीक आहे, आणि वारली. आतापर्यंत प्रश्न यावर विचारण्यात आलेले आहेत. त्यानंतर बघा भाषेचं कूळ. आता भाषा जवळपास म्हणजे किती 12 गटामध्ये 12 गट असे आहेत जगामध्ये भाषेचे, ठीक आहे, की जे विविध गटामध्ये काही झालेले ते डिवाइड झालेले नाही. असे एकूण किती 12 गट आहेत. आता भारत देशामध्ये सुद्धा सुमारे किती 1652 भाषा आहेत आणि त्यांचे गट कसे तर ते बघा. भारतामध्ये 3 आपण मुख्य गट करू शकतो. पहिला म्हणजे इंडो युरोपियन किंवा इंडो आर्य भाषा, आणि दुसरा द्रविडियन भाषा, आणि तिसरा इतर भाषा. द्रविडियन म्हणजे दक्षिण मधल्या ज्या भाषा आहेत त्या द्रविडन मध्ये, आणि दक्षिणच्या वरचा जो भाग आहे, ठीक आहे, म्हणजे हा जर आपण भारत जर बघितलं, ठीक आहे, तर या भारताचा हा वरचा जो भाग आहे, या वरच्या भागाला इंडो युरोपियन किंवा इंडो आर्य भाषा असं म्हटलं जाते. त्यामध्ये देवनागरी लिपी आहे आपली, संस्कृत, हिंदी, पाली, गुजराती, बंगाली आणि मराठी ह्या इंडो युरोपियन किंवा इंडो आर्य भाषामध्ये येत असतात. आणि जवळपास 74% प्रमाण हे इंडो युरोपियन भाषा गटातील आहे, लोकांचे बोलली जाणारी भाषा. त्यानंतर द्रविडियन भाषा म्हणजे दक्षिण मधली जी भाषा आहे ते द्रविडियन गटामध्ये भाषा मोडतात. त्यामध्ये तमिळ आहे, कानडी आहे, तेलुगू आहे आणि मल्याळम आहे, ठीक आहे. तर यामधली एक विशेष गोष्ट महत्वाची मित्रांनो, की तमिळ जे आहे, तमिळ ही भाषा भारतातील पहिली भाषा आहे. भारतातील पहिली भाषा कोणती? तमिळ आहे. भारतातील पहिली भाषा कोणती? तमिळ आहे. आणि जगातील जर विचारलं तर जगातील पहिली भाषा संस्कृत आहे. एवढं लक्षात ठेवायचं, जगातील पहिली भाषा संस्कृत आणि भारतातील पहिली भाषा ही तमिळ आहे. द्रविडियन भाषा किती टक्के लोक बोलतात? 24%. इतर भाषा 2% बोललं जात असते. त्यानंतर बघा मराठी भाषेचं उगमस्थान. मराठी भाषाचे उगम संस्कृत आणि प्राकृत या दोन भाषेपासून मराठी तयार करण्यात आले, म्हणजे मराठीचा उगम झालेला आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा भाषेचे कौशल्य किंवा भाषेच्या पायऱ्या. भाषेच्या एकूण 5 पायऱ्या आहेत. त्यामधलं पहिलं आहे श्रवण, भाषण, वाचन, लिखाण आणि आकलन. श्रवण हा श्रव या धातूपासून बनलेला आहे. भाषण हा शब्द भाष या संस्कृत धातूपासून बनलेला आहे. वाचन हा शब्द वाच या संस्कृत धातूपासून बनलेला आहे. लिखाण हे शब्द लिख या धातूपासून बनलेला आहे. म्हणजेच आपण जे LSR जे सिस्टम म्हणतो, LSRW सिस्टम जे आहे, ठीक आहे, तर ते भाषेचे कौशल्यातील 5 पायऱ्या आहेत. यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा अभिजात भाषा. अजूनपर्यंत मराठी भाषेला अभिजात भाषाचा दर्जा मिळालेला नाही, परंतु यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण की मिळण्याची आपल्याला शक्यता आहे, ठीक आहे. कारण की आपल्याकडे ते सगळे जे नॉर्म्स आहेत अभिजात भाषेसाठी लागणारे, ते सगळे केंद्र सरकारचे निकष आपण पूर्ण केलेले आहेत. आता बघा अभिजात भाषाचे निकष काय आहेत? तर भाषेची प्राचीनता असावी, मौलिकता असावी किंवा सवलगता असावी, वाङ्मयातील परंपरेचे स्वयंभूमापन असावे, ती भाषा प्राचीन असावी आणि तिचे जे आधुनिक रूप सुद्धा असावे, ठीक आहे. तर बघा अभिजात भाषा जे आहे, अभिजात भाषा समिती म्हणजे मराठी भाषा समितीचे जे अध्यक्ष आहेत प्राध्यापक रंगनाथ पठारे समिती, यावर बऱ्याचदा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. स्थापना राज्य शासन, महाराष्ट्र राज्य शासन यांनी केलेलं आहे आणि 10 जानेवारी 2012ला याची स्थापना झालेली आहे. त्याचे जे अध्यक्ष आहेत रंगनाथ पठारे. काही सदस्य आहेत तेवढे आपले महत्त्वाचं नाही, ठीक आहे. जे आपल्याला महत्त्वाचं आहे ते म्हणजे अध्यक्ष कोण? रंगनाथ पठारे, ठीक आहे. हे अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष कधी स्थापन झाले? 10 जानेवारी 2012ला, आणि अंतिम अहवाल सादर करण्यात आला मे 2013ला, ठीक आहे. त्यानंतर बघा मराठी भाषेचे प्राचीनतेच्या पुरावामध्ये काय काय असावं? ऐतिहासिक उल्लेख असावा, शिलालेख असावा, प्राचीनतम ग्रंथ असावे. हे 3 गोष्टी प्राचीनतेच्या पुराव्यामध्ये असणं गरजेचं आहे. तर आपल्याकडे काही प्राचीन पुरावे आहेत, ते म्हणजे कर्नाटक येथील श्रवण बेळगोळ येथील गोमटेश्वराच्या मूर्तीखाली एक वाक्य लिहिलं होतं, श्री चावंडेराय करविले. हे 983 ईस्वी पूर्व मधलं काय आहे कालखंडामधील वाक्य होतं. त्यानंतर 1100 मध्ये गंगाराजे सुतारले करविले
हा सुद्धा वाक्य तिथे सापडला, ठीक आहे। तर अशा पद्धतीने हा सुरुवातीला प्राचीन काय होता, आपल्याकडे कोरलेला शिलालेख होता, परंतु कालांतराने हळूहळू आपल्याला परत नवनवीन गोष्टी मिळत गेल्या आणि त्यामध्ये अक्षी शिलालेख, अलिबाग येथील कुलाबा जिल्हा आहे, 934 मध्ये अक्षी शिलालेखाचं म्हणजे अक्षी शिलालेख आपल्याला सापडलं। त्यानंतर बघा नाणेघाट येथील 2200 म्हणजे 2220 पूर्वीचं जे वर्षापूर्वीचं जे मराठीनो हा शब्द आपल्याला जुन्नर म्हणजे पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळ जे नाणेघाट आहे तिथे आपल्याला कोणतं ब्राह्मी स्क्रिप्ट मध्ये काय मराठीनो ही हा शब्द म्हणजे लिहिलेलं अक्षर तिथे सापडलेलं आहे। बरेच अक्षर लिहिले होते परंतु तिथे मराठीनो हा स्पष्ट शब्द तिथे आपल्याला सापडलेला आहे। कुठं? पुणे येथील जुन्नर येथे नाणेघाट मध्ये, ठीक आहे। त्यानंतरचा बघा गाथा सप्तशती, ज्याला गाथा सप्तसई असे सुद्धा म्हटलेलं आहे। यावर TCS ने प्रश्न विचारलेला आहे की गाथा सप्तसई याला कोणत्या राजांच्या काळामध्ये मान्यता, तर ते राजा हाल, ठीक आहे। तर सातवाहन घरातील राजा हाल याने हा ग्रंथ लिहिला, कोणता? गाथा सप्तसई किंवा गाहा सप्तसई असं त्याला म्हटलं। जवळपास हा 2250 वर्षापूर्वीचा आहे, ठीक आहे। त्यानंतर बघा आतापर्यंत अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेल्या भाषा कोणत्या, तर सर्वात पहिली भाषा आहे तमिळ, जे भारतातली पहिली भाषा 2004 मध्ये, त्यानंतर संस्कृत 2005 मध्ये, त्यानंतर तेलुगू 2008 मध्ये, त्यानंतर कन्नड 2008 मध्ये, ठीक आहे। मल्याळम 2013 मध्ये आणि उडिया 2014 मध्ये। आता पुढे आपल्या मराठीला सुद्धा मिळेल, ठीक आहे। त्यानंतर आता बघा हे जर लक्षात ठेवायचं असेल तर दक्षिण मधल्या ज्या बहुतांश भाषा, दक्षिण मधल्या ज्या द्रविडियन भाषा आहेत त्यांना सगळ्या भाषांना काय अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे। त्यानंतर बघा लिपी। आता लिपी जो शब्द आहे, लिप या संस्कृत धातूपासून, लिप या संस्कृत धातूपासून काय लिपी हा शब्द तयार झालाय। लिप म्हणजे काय होते? लिंपणे, ठीक आहे। लिप म्हणजे काय? लिंपणे। आता बघा ब्राह्मी प्राचीन लिपी आहे, ब्राह्मी ही काय आहे? प्राचीन लिपी आहे आणि ब्राह्मी लिपीला सर्व लिपींचे काय म्हटले जाते? जननी असे म्हटलं जात असते, ठीक आहे। ब्राह्मी लिपीला सर्व लिपींची जननी, कोणत्या लिपीला सर्व लिपीची जननी म्हणतात? तर ब्राह्मी लिपीला म्हटलं जाते। आणि लिपी जे लिप आहे, ठीक आहे, लिपी आहे, हा लिप या संस्कृत धातूपासून, कोणतं? लिप या, ठीक आहे, लिप हे असं हलंत लिहावं, ठीक आहे, तरच म्हणजे या प्रकारे तरच योग्य उत्तर असेल, ठीक आहे। लिपी या संस्कृत धातूपासून तयार करण्यात म्हणजे बनलेला आहे। लिपीमध्ये अक्षरे व अंकांचा काय असतो? समावेश असतो। लिपीचा उपयोग काय? तर लिपीमुळे विरून जाणारे जे तोंडी भाषा आहे ते त्याला टिकाऊ रूप देण्यात येत असते। एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संदेश पोहोचवता येतो, स्मरणशक्तीवर विसंबून राहण्याचा त्रास वाचतो आणि एका पिढीतील जे ज्ञान आहे दुसऱ्या पिढीपर्यंत अधिक निर्दोषपणे आपल्याला नेता येत असते। खरोष्टी किंवा गांधारी ही कुशाण काळातील सर्वात जुनी लिपी आहे। त्यानंतर बघा मोडी लिपी किंवा धाव लिपी, मोडी लिपीलाच धाव लिपी असे म्हणतात। जे इंग्रजीमध्ये आपण कर्सिव लिहितो ना, ठीक आहे, तर त्या पद्धतीने मराठीतली मोडी लिपी ही काय कर्सिव लिपी आहे, म्हणजे हात न उचलता लिहिली जाणारी जी म्हणजे लिपी आहे ती म्हणजे मोडी लिपी आहे, ठीक आहे। त्यानंतर बघा देवनागरी लिपी। आता देवनागरी लिपीमध्ये देवलोक आणि नगरलोक या संबंधी जी विविध प्रकारच्या लेखनासाठी उपयोजली जाणारी जी लिपी होती तिला देवनागरी लिपी असे म्हणत। देवनागरी लिपी ही आर्य लोकांची लिपी होती। देवनागरी लिपीमध्ये असलेल्या भाषा कोणत्या कोणत्या आहेत? मराठी आहे, संस्कृत आहे, हिंदी आहे, बंगाली आहे, गुजराती आहे, कोकणी आहे, काश्मीरी आहे आणि सिंधी आहे आणि संथाळी सुद्धा आहे, ठीक आहे। हे काय आहेत? आणि पाली सुद्धा आहे। ही म्हणजे कोणती? देवनागरी लिपी असलेल्या भाषा आहेत। एकदा परत बघून घ्या, हिंदी, प्राकृत, पाली, संस्कृत, गुजराती, कोकणी, बंगाली, सिंधी ह्या देवनागरी लिपी असलेल्या भाषा आहेत।
त्यानंतर देवनागरी लिपी ही अब्बुगुळा लेखन पद्धतीमध्ये मोडत असते. देवनागरी लिपी डावीकडून उजवीकडे लिहिली जात असते आणि ब्राह्मी लिपीपासून देवनागरी लिपीचा विकास झालेला आहे. मोडी लिपीचा वापर मागे पडला आणि बाळबोध लिपी म्हणजे देवनागरी लिपीचं दुसरं नाव काय, बाळबोध लिपी. ठीक आहे, देवनागरी लिपीला काय म्हणतात, बाळबोध लिपी असे म्हणतात. ठीक आहे, याचं वैशिष्ट्य बघा, शब्दावर एक रेष ओढली जाते आणि तिला शिरोरेषा सुद्धा असतात. ध्वन्यात्मक लिपी आहे ही एक, आणि त्यामुळे इतर लिप्यांपेक्षा काय एक अधिक वैज्ञानिक आहे. अक्षरांचा क्रम सुद्धा काय वैज्ञानिक आहे, म्हणून हिला आदर्श लिपी सुद्धा म्हणतात. कोणत्या, देवनागरी लिपीला आदर्श लिपी का म्हणतात, कारण की प्रत्येक ध्वनी दर्शवण्यासाठी स्वतंत्र चिन्हे आहेत आणि प्रत्येक वर्णाला एक पेक्षा जास्त ध्वनी नाहीत, म्हणून ही आदर्श लिपी आहे. इथे काय लक्षात ठेवायचं की देवनागरी लिपीमध्ये असलेल्या कोणत्या भाषा, ते देवनागरी लिपी कोणत्या पद्धती, लेखन पद्धती अब्बुगुळा, डावीकडून उजवीकडे. बऱ्याचदा हाच प्रश्न रिपीट झालेला आहे, म्हणजे देवनागरी लिपी डावीकडून उजवीकडे लिहिली जात असते. हिचा उगम ब्राह्मी लिपीपासून झाला. देवनागरी लिपीला बाळबोध लिपी असे म्हणत असतात. त्यानंतर बघा व्याकरण. आता व्याकरणाची व्याख्या. व्याकरणाची व्याख्या भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला आपण व्याकरण असे म्हणतो. व्याकरणचा विग्रह वी अधिक आ अधिक कृ अशा पद्धतीने होता. व्याकरणाला व्याकरणाची परत दुसरी व्याख्या, भाषा शुद्ध करणाऱ्या शास्त्राला सुद्धा आपण काय म्हणतो, व्याकरण असे म्हणतो. व्याकरणाला महर्षी पतंजली यांनी शब्दानुशासन असे म्हटलेले आहे. व्याकरणाला महर्षी पतंजली यांनी शब्दानुशासन असे म्हटलेले आहे. आता बघा मराठी व्याकरणातील काही महत्त्वाच्या गोष्टी. मराठी व्याकरणाचे जे पहिले पुस्तक आहे ते इंग्रजी अभ्यासक विल्यम कॅरी यांनी लिहिलं. कोणी लिहिलं, विल्यम कॅरी यांनी द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज या नावाने लिहिलं. मराठीतले पहिले वृत्तपत्र कोणते, दर्पण. ठीक आहे, 1732 मध्ये. त्यानंतर 1836 मध्ये गंगाधर शास्त्री फडके, जे आद्य व्याकरणकार म्हटलं जाते, यांनी पण महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे पुस्तक लिहिले. 3 महिन्या अगोदर हे काय पुस्तक प्रकाशित झाले होते. मराठी व्याकरणाचे मराठीतले पहिले पुस्तक दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी सुद्धा कोणतं, महाराष्ट्र भाषेचे व्याकरण या नावाने लिहिलेले आहे. म्हणून त्यांना मराठी भाषेचे पाणिनी असे म्हणतात. मराठी भाषेचे पाणिनी कोण, दादोबा पांडुरंग तळखडकर. ठीक आहे. त्यानंतर 1836 मध्येच महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे पुस्तक बाळशास्त्री जांभेकर यांनी सुद्धा लिहिलं. त्यांना बाल व्याकरणकार असं म्हणतात. 1883 मध्ये गोपाळ गणेश आगरकर यांनी वाक्यमीमांसा हे पुस्तक लिहिलं. तर मोरो केशव दामले यांनी शास्त्रीय मराठी व्याकरण लिहिले. त्यांनी मराठी व्याकरणाचा चिकित्सक तर्कशुद्ध अभ्यास केला. कोणी, मोरो केशव दामले यांनी. त्यानंतर 1960 मध्ये महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना केली. कधी, 1960 ला. IMP प्रश्न आहे मित्रांनो, विचारला जाऊ शकतो. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना 1960 रोजी केली. त्यानंतर बघा बाबा पदमजी यांनी मराठीतले पहिली कादंबरी यमुना पर्यटन लिहिली. यात विधवांच्या समस्या मांडल्या आहेत. पहिला पोवाडा मराठीतला अगिनदास अफजल खानचा वध. मराठीतले पहिले ऐतिहासिक कादंबरी मोचन गड. त्याच्यानंतर आधुनिक नाट्यसृष्टीचे जनक विष्णुदास भावे. आधुनिक मराठी कादंबरी व नाट्यसृष्टीचे जनक ह.ना. आपटे. तर आधुनिक नवकाव्याचे जनक बाशी मर्ढेकर. आधुनिक मराठी कवितेचे जनक कृष्णाजी केशव दामले. केशवसूत. ठीक आहे, कृष्णाजी केशव दामले. ठीक आहे, केशवसूत म्हणजे कृष्णाजी केशव दामले, एवढं लक्षात ठेवायचं. हा मोरो केशव दामले दुसरा आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मराठी भाषेचे शिवाजी विष्णुशास्त्री चिपळूणकर. मराठी भाषेचे जॉन्सन कृष्णशास्त्री चिपळूणकर. आणि नवकथेचे जनक गंगाधर गाडगीळ. मराठी भाषेतील पहिले सामाजिक नाटक तृतीय रत्न महात्मा ज्योतिबा फुले यांनी. मराठीतले पहिले पद्यचरित्रकार संत नामदेव. मराठी विश्वकोशाचे जनक तीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी. मराठी विनोदपीठाचे आद्य आचार्य नाटककार श्री कोल्हटकर. आणि मराठी उत्तरपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर.
मराठी भाषेचे नाट्य छटाकार नारायण मुरलीधर गुप्ते. मराठी आद्य ग्रंथ संपदा मुकुंदराज यांनी विवेक सिंधू हे ग्रंथ लिहिलं. माईम भट्ट यांनी लीळाचरित्र हे ग्रंथ लिहिले. भीष्माचार्य यांनी पंचवार्तिक हे ग्रंथ लिहिलं. केशवदेव व्यास यांनी दृष्टांत प्राट हे ग्रंथ लिहिलं. संत ज्ञानेश्वर यांनी भावार्थ दिग्वय, ज्याला आपण काय म्हणतो ज्ञानेश्वरी म्हणतो. आणि कालिदास यांनी शाकुंतल हे लिहिलं. ठीक आहे ग्रंथ. त्यानंतर बघा 22 प्रादेशिक भाषांपैकी भारतातील राज्यघटनेनुसार महाराष्ट्र ही म्हणजे महाराष्ट्रातील मराठी ही एक आहे राजभाषा आहे. ठीक आहे. म्हणजे कलम 343 नुसार हिंदी व इंग्रजी या संघराज्याच्या व्यवहारिक भाषा आहे, तर महाराष्ट्राची राजभाषा कोणती आहे मराठी आहे. मराठी भाषा ही जगात 10व्या क्रमांकावर असून भारतात ती 3ऱ्या क्रमांकावर आहे. भारतात ती काय 3ऱ्या क्रमांकावर आहे. ठीक आहे. महाराष्ट्रानंतर ती मॉरिशस मध्ये बोलली जाते. त्यानंतर मराठी भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारी साजरा केला जातो आणि मराठी राजभाषा दिन 1 मे जो महाराष्ट्र दिन आहे त्या दिवशी साजरा केला जातो. मराठी गौरव पंधरवडा 1 जानेवारी ते 15 जानेवारीच्या दरम्यान मध्ये साजरा केला जात असतो. त्यानंतर बघा व्याकरणाचे भाग. व्याकरणाचे 3 भाग आहेत, वर्ण, वाक्य आणि शब्द. त्याच्यानंतर व्याकरण लेखनाचे प्रकार बघा, आदेशात्मक, वर्णनात्मक आणि ऐतिहासिक आणि तौलनिक. हे व्याकरण लेखनाचे 4 प्रकार आणि व्याकरणाचे भाग किती 3. एवढं त्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. ठीक आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने काय होतं हे मराठी भाषेचा उगम आणि इतिहास होता. त्यामधल्या ज्या महत्त्वाच्या ज्या घडामोडी आहेत किंवा महत्त्वाचे जे टॉपिक आहेत ते आपण इथे कव्हर केलेले आहेत. TCSला याच्या व्यतिरिक्त TCS किंवा IBPS जी एक्झाम आहे याच्या व्यतिरिक्त जास्त काही प्रश्न विचारले जात नाही. एवढं जरी केलं तरी सफिशियंट आहे. धन्यवाद मित्रांनो.